अक्षरा, म्या हरले असं समजू नगस। तू माझा भाऊ संपवलास, पर म्या तुझी नोकरी, तुझी स्वप्न, तुझा अभिमान माती मोल केलाय। बघ शेवटी काय झालं, नोकरीवरनं हात धुवायची वेळ आली का नाही? IPS अक्षरा सूर्यवंशी मोठी अधिकारी गेली मातीत। झालं झालं तुझं बोलून? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मला नोकरीवरनं कुणी काढून टाकलेलं नाहीये। मी माझ्या स्वेच्छेने नोकरी सोडली आणि ही नोकरी मी माझ्या कुटुंबाचा विचार करून, माझ्या प्रेमाच्या माणसांचा विचार करून, त्यांच्या काळजीपोटी सोडली। तुझ्यासारखा स्वार्थी विचार नाही केलाय। असो, तुला नाही कळणार प्रेम, आपली माणसं काय असतात। ऐका, म्हणजे एवढे चांगलं आपटून बी नाक वरच मिरव। अजून काय टेंभा मिरवायचा आहे ना, तो मिरव। पर एक लक्षात ठेव, म्या तुला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही। आता तुझी वेळ चांगली ग, पर म्या तुझा हिशेब करायला परत येणार म्या। एक मिनिट, तू या सगळ्यात एक गोष्ट विसरतेस। तुझ्या भावाने चूक केली होती आणि त्याचीच किंमत त्याला मोजावी लागली। त्यामुळे आता हा बदला, सूड, हिशोब हे सगळं डोक्यातनं काढून टाक आणि इथून पुढचं आयुष्य शहाण्यासारखं जग। आणि मुळातच तुझी जेलमधून सुटका होणारच नाहीये, याचा सगळा बंदोबस्त ऑलरेडी सुंदरीने केलाय। तुझ्या प्रत्येक बारीक हालचालीवर सुंदरी लक्ष ठेवणे हे विसरू नकोस। अक्षरा, मी गप्प बस। मॅम, का कोण जाणे, मनाला लई धास्ती वाटतेय बघ। समद नीट होईल ना र? अन अक्षरानं भी अजून फोन केला नाही, काय निर्णय लागला असेल? अगं आई, अक्षरांना काहीतरी कामात असेल म्हणून तिने फोन केला नसेल। थांब, मी आज तिला फोन करतो। हा थांब। हा, माफ करा, फोनवर नाही बोलता येणार आता मला। काही गोष्टी मला तुमच्याशी, तुम्हाला विश्वासात घेऊनच बोलायच्या आहेत। आई, अगं अक्षरा फोन उचलत नाही। सुंदर, एक काम कर की सुंदरीला फोन कर, म्हणजे तिच्याकडून नेमकं काय झालंय ते कळलं आपल्याला। हा चालेल चालेल, असंच करतो। थांब। हॅलो,
आज निर्णय तुझ्याच बाजूने लागणार याची खात्री आहे मला. होय तर यो देवी आईचा अंगारा. देवी आई आता समध्या संकटातून बाहेर काढणार बघ आपल्याला. अक्षर आता घरला येणार ना ते कडक वर्दीतच. हा मी जो काही निर्णय घेतलाय तो खूप काळ यांच्यापासून आणि घरच्यांपासून मला लपवून ठेवता नाही येणार. आत गेल्या गेल्या मला ह्यांच्याशी बोलावंच लागेल. मी येण्याआधीच यांना सगळं कळलं की काय? मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच होते. अक्षरा मेनकानं कोर्टात जबाब फिरवला ना त्या पेनड्राव मध्ये काहीच सापडलं नाही ना म्हणून कोर्टानं मेनकाची निर्दोष म्हणून सुटका केली. होय ना असंच झालंय ना अक्षरा. अगं आपण समद्यांनी एवढे कष्ट केले ते समदे वाया गेले. होय ना पण अक्षरा तू आहे ना तू काय बी त्रास करून घेऊ नकोस. तू आहे ना ह्या समद्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आपण आहे की नाही पुन्हा प्रयत्न करू. हा आपण आपली बाजू आहे की नाही वरच्या कोर्टात मांडू. हा काय पण तू आहे ना सौताला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ आपली बाजू ना सत्याची आहे आणि सत्य ना जास्त काळ लपून राहत नाही. ते कवा ना कवा लोकांसमोर येणारच. तू काळजी करू नकोस. अहो पण असं काहीच घडलेलं नाहीये. उलट सत्य सगळ्यांसमोर आलंय. मी निर्दोष आहे हे सगळ्यांना कळलंय. मेनका दोषी आहे तिच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झालेत. तिला शिक्षा झाली. ती जेलमध्ये आता. अगं मग अक्षरा एवढं समज मनासारखं झालंय मग तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत. हा अगं मेनकाला शिक्षा झाली. ऐका तरी. थांब थांब अजून एक थांब. अय शौर्य माझं शिट्टी. अक्षरा लई कौतिक आहे बघ तुझं. समद मोठ्या धीरानं आणि हिमतीनं पार पाडलंस. ताई वी आर सो प्राऊड ऑफ यू. तुझ्या सगळ्या कामांना आमचा सलाम. ताई या ना. बारक्या. शरू वहिनी ते सेलिब्रेशन झालं पाहिजे. अक्षरा आज तुझ्यासाठी ना समज खास झालं पाहिजे. अक्षरा
केक काप की. काप काप अक्षरा काप काप. थोडंच द्या. अक्षरा अगं ह्या समद्यामध्ये ना मी तुला सांगायला विसरलो बघ. मी सुंदरीला फोन केलता. हॅलो हॅलो. हा हॅलो सुंदरी. अगं अक्षराच्या केसच्या निकालाचं काय झालं? मेनकाला शिक्षा झाली आहे सुंदर. काय सांगतेस? अगं पण अक्षराचं काय झालं? याला अक्षराचा निर्णय सांगावा का नको? अक्षरा स्वतः घरी बोलेल तर बरं होईल. हॅलो हॅलो सुंदरी. अगं हॅलो. अगं बोलता बोलता फोन ठेवलास की काय? हा अगं अक्षराचं काय झालं सांग की. तिच्यावरचे सगळे आरोप पुसले गेले सुंदर. तुझं अक्षराशी काही बोलणं झालंय का? अगं नाही ना, ती फोनच उचलना झाली बघ माझा. सुंदर सुंदरी मला काय वाटतं माहितीये, तिला ही आनंदाची बातमी आहे की नाही घरला येऊन समद्यांसमोर सांगायची असणार, म्हणून ती माझा फोन उचलत नसेल. हा बरं सुंदरी, तुझं बी मनापासून आभार. हा तू बी या समद्यामध्ये ना लई मोलाची साथ दिली आहेस बघ. बरं चल ठेवतो आता फोन. काळजी घे. चालेल चालेल. आणखीन काय म्हणाली सुंदरी? अगं ती काय म्हणणार आहे, ती म्हणली की अक्षरा केस जिंकली आहे आणि मेनकाला शिक्षा झाली आहे. अजून अजून अगं अक्षरा अजून काय सांगणार आहे. मला हे महत्वाचं कळलं की नाही तसं मी तिचे आभार मानले आणि फोन ठेवला. आता पुढचं जे काय आहे की नाही ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अहो पण अक्षरा माझ्या इतकीच ना या समद्याची अजून कोणतरी वाट बघत होतं बघ. खरंय अक्षरा, ये इकडे. बाबा उद्यापासून आपली अक्षरा पुन्हा एकदा वर्दी घालून रुबाबाद पोलीस स्टेशनला जाणार. तुम्ही आता काय बी काळजी करू नका. अक्षरा, आई बाबांच्या फोटो पुढे दिवा लाव आणि आशीर्वाद घे त्यांचे. तुमच्या लेकीला भरभरून आशीर्वाद द्या. या पुढच्या तिच्या वाटचालीत तिच्यावर कुठलं बी संकट येऊ नये. कायम असंच यश तिला मिळू दे. गोपाळ मला माफ कर. मी तुझं स्वप्न पूर्ण केलं पण मला ते निभावता नाही आलं. त्यामुळेच मी माघार घेते आणि हे घरच्यांना सांगण्याची ताकद दे मला. इतका मोठा तीर मारून आली आहे. सगळ्या घरात चाललंय अक्षरा अक्षरा आणि हिच्या तोंडावर वाजल्यात 12. नक्कीच काहीतरी गडबड आहे. अहो आता आहो नाही आणि बिओ नाही, आता फक्त पेढे आणि बर्फी. मला लई मोठं काम आहे. मला आणि बारक्याला समद्या कोल्हापुरात पेढे वाटायला जायचंय. चल चाललो म्या. ए बारक्या हत्ती बोलवलाय ना? आज सगळे रेडी आहे. चल 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 आम्ही चालू. चल 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 चल. घोडा पण आहे. आई आता तू काय बोलूच नको. ताई आज रात्री समदा स्वयंपाक अक्षराच्या आवडीचा करायचा. हा आई, आपला प्लॅन होता ना, तुम्ही ताई समोर सगळं बोलून गेलात.
अरे देवा. बरं अक्षरा, तू असं समज का कानावर हात ठेवले आहेस आणि तुला काय बी ऐकायला आलं नाही आणि जेवणाचा आनंद आहे बर का. अक्षरा काय ग, आल्यापासून पाहतेय दमल्यावानी वाटतेस. लई दगदग झाली ना तुझी. चल आता जाऊन आराम कर, मग समदे जेवायला निवांत जमूया काय. चल बर. चला. चालेल आत्या चला, आपल्याला खूप तयारी करायची आहे. शौर्य चल, केक खायचा ना. चला 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 चला. हा बोलू रोष. आणि काय काय हाल हवाल. हाल खाईना कुत्र आणि हवाला देत्यात सूत्र. हो इथं नुसतं दुडगुस चालू आहे त्या अक्षराच्या नावाचा. आता समजे तिला डोसक्यावर घेऊन मिरवणूकच काढत्याल. त्या मेनका विरुद्ध समजे पुरावे होते म्हणल्यावर ती बरोबर गावणारच होती बघा. पण आता ही बाया सुटली ना, त्याचं काय करायचं. त्या मेनक्याला का नाही काडीची अक्कल नव्हती बघ. अगं मासा गळाला लागला की लगेच त्याचा काटा काढायचा असतोय ग, नाहीतर उलटून तो चावतो आपल्याला. ह्याचं काहीतरी वेगळंच. लयच वर खाली खेळवत राहिली बघ त्याला. आणि मग आता काय झालं, स्वतःच्याच जाळ्यात अडकून बसली का नाही. वयो तिला शिक्षा झाली, ती जेलात बी गेली. पर आता हित अक्षराच्या नावाचा जल्लोष सुरू झालाय. काय तर म्हण तिच्या आवडीचं जेवण, गावात पेडच वाटू, ढोंग नुसती समधी. हा हे तर होणारच होतं म्हणा. पण आपलं जे ठरलंय ते लक्षात ठेव. ज्या गोष्टी घडतायत त्या उघड डोळ्यानं शांतपणे बघत बसायचं. हा वय ते खरंच आहे म्हणा. पण मला ना या समध्यामध्ये अक्षरा काही खुश दिसत नाही बघा. म्हणजे तिचं तोंड ना काळ मिठच आहे. म्हणजे तिला या समध्याचा आनंद झालाय असं काही दिसत नाही. नक्कीच काहीतरी अजून गडबड आहे बघा. काय सांगतेस काय उर्वशी. हा बारे बारे. तू एक काम कर, तू अक्षरावर नजर ठेवून राहा. आणि एक लक्षात ठेव, जिथं गडबड असते का नाही तिथंच आपला फायदा असतोय. त्यामुळे अशा होणाऱ्या गोष्टींकडे आपलं बारीक लक्ष असणं जास्त गरजेचं आहे. वय ते तर आहेच. मसाल्याचा डबा द्या ना. हा होय. वहिनी दूध तापायला ठेवलंय, खीर करूया आज. बेस होईल. बरं मला मसाल्याचा डबा द्या, मस्त जिऱ्याची फोडणी करते. आणि ताई कालथा द्या मागचा. हा शरू झाला का ग कांदा चिरून फोडणीला घालायचं. हो हो झालं जरा 2 मिनिट. दे पटकन. काय बी म्हणत आहे, आपली अक्षरा लई धीराची आहे. तिचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे शरू. ताई आहेच धीराची, पण जीजू ताईच्या पाठीशी येत ना ती मोठी ताईची ताकद आहे. काही म्हणाई, पण आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करणारा, स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर विश्वास ठेवणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. बरोबर बोलतेस बर कशारू. आपला सुंदर ना हायच लय भारी. आता तुला बी असाच तुला शोभणारा नवरा शोधाय हरकत नाही बघ. शरू ताईंच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ. पर त्या जे बोलतायत ना ते चुकीचं बी नाही बाया. आता तुला तुझ्या आयुष्याचा विचार करायला हवा. जे मागं घडलं ना ते विसरून तुला पुढे जायलाच हवं. आता तुझ्या आयुष्यात कोणीतरी हक्काचं तुझं माणूस असायला हवं. असं कोणीतरी असणं खूप गरजेचं असतं बाया. नाही गैरसमज नको करून घेऊ. आम्ही समधी तुझ्या बरोबर आहोतच. पर तुझ्या आयुष्यात कुणीतरी असं हवं ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तुला तुझं मन मोकळं करता येईल. ज्याच्यावर तुला निसंशय विश्वास ठेवता येईल. असं कुणीतरी आपल्या आयुष्यात असणं म्हणजे सुखाचा मोठा ठेवा असतो ग. तुमचं सगळं पटतंय आई मला, आणि मी माझा आनंद शोधलाय.
मी सुद्धा ताईसारखी एखादी नोकरी करायची ठरवलीय. लग्नाचा वगैरे आत्ता विचारच नाहीये माझ्या डोक्यात. अगं पर शरू, आत्या, मला खरंच माझ्या पायावर उभं राहायचंय. सध्या तरी माझं हेच ध्येय आहे. पुढचं पुढे बघू. पुढचं पुढे बघूयात ना. आत्ता नको कसला विचार. बरं बाई, जसं तू ठरवलंयस ना तसं करूया. मग तर झालं. बरं आटप दे बरं चिरून पटकन. झालं ना चिरू? हो हो. चल फोडणी बघतो मी. वहिनी फोन आहे जरा, मी बाहेर जाऊन घेते. आई मी कामिनी बोलतीये. माहितीये मला, तुझ्याशी बोलायचं म्हणून असं चोरासारखं लपून छपून बोलावं लागतंय मला. काय काम आहे ग? आई आई मी वाड्याच्या गेट जवळ आलीये. मला मला लय महत्वाचं तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, वाड्यात पाऊल जरी टाकलंस ना तर खबरदार हा, गाठ माझ्याशी. वाड्यात पाऊल टाकलं तर जेलची हवा खावी लागेल बघ तुला. आई आई ऐकून तरी घे प्लीज. मला तुझं काही बी ऐकायचं नाहीये. ठेव फोन आणि पुन्हा मला फोन करू नकस. आई काही सुचत नाहीये. कन्फ्युजन आहे खूप. मी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही.